नमस्कार शेतकरी मित्रांनो, दिनांक 13/1/2026. तर आज आपला जो चॉकीचा मोल्टो उठवायचा आज आहे, तर आपण विजेता पावडरच्या डस्टिंग घेणार आहे. तर अशा प्रकारे हे जे बागायतदार फडकं आहे, या फडक्याने आपण पावडरची डस्टिंग घेणार आहे. अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने आणि सर्व बेडमध्ये आपण डस्टिंग घेणार आहे. व्यवस्थित अशी डस्टिंग होत आहे. यानंतर आपण बघू शकता की नेक्स्ट की याला डस्टिंग घेतल्यानंतर आपण अशा पद्धतीनं जे हॅचिंगच्या ज्या जाळ्या आहेत ते नेट हातरून घेतलेले आहेत. व्यवस्थित चारी बाजूने व्यवस्थित एकदम हातरून घेतलेले आहेत. यानंतर आपण काय करणार आहे की पाठीमागं लगे 10 ते 15 मिनिटाने याच्यावरती पाला व्यवस्थित असा टाकून घेणार आहे. समतल असा पाला सर्व टाकून घ्यायचा आहे. तर हा पाला टाकला की कमीत कमी 1 तासानंतर आपण हे जे वरचा जो पाला टाकलेला आहे तो उचलून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे डस्टिंग करू शकता. एकदम हलक्यात डस्टिंग घ्यायची आहे फक्त, जेणेकरून पावडर पण आपली जास्त वाया गेली नाही पाहिजे. अशा पद्धतीनं हे बेड आहेत पावडर मारलेली. आपली 430 अंडीपुंजाची बॅच आहे. तर आता हा जो पाला आहे तो आपण आता व्यवस्थित पद्धतीने टाकून घेतलेला आहे. एका बाजूला तुम्ही बघू शकता पाला टाकायचं काम चालू आहे, तर दुसऱ्या बाजूला चॉकवरती बेडवरती नेट हातरायचं काम चालू आहे. तर जर जी आपली नेट जर सुरकुटलेली असेल किंवा कमी झालेला तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित करून घेऊन बेडवरती नेट हातरू शकता. अशा योग्य प्रकारे एक समान सर्व बेडवरती आपण पाला टाकून घ्यायचा आहे. आणि पाला टाकून झाल्यानंतर 1 ते 1.5 तासानं आपण चॉकी जी आहे वरची आळी ती उचलून घ्यायची आहे. हा लहान कटरने आपला पाला कट करायचा चालू आहे. व्यवस्थित प्रकारे हा लहान कटरने पाला कटिंग होतो. आहे 2.5 ते 3 फुटाची फांदी आहे आपली, जे आपण फक्त पालाच घेतोय, काडी त्याची बाजूला काढून टाकतोय.